फुले शाहू आंबेडकर फोरमच्या वतीने महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांची 2570वी जी जयंती आज आपण साजरी करत आहोत. या सम्यक अशा कार्याचं आयोजन इथं केलं गेलं, त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुतुल्य सहकारी सर प्रोफेसर PS कांबळे सर, त्याचप्रमाणे माझे मित्र प्राध्यापक कुलवीर कांबळे सर. बंधूंनो, आज आपण जयंती जी साजरी करत आहोत ती यामुळेच करत आहोत की बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केलेली आहे, जिचं आउटपुट म्हणू ज्याला आपण, त्यामुळेच आपण इथं बुद्ध जयंती साजरी करत आहोत. नाहीतर भारतातले लोक दत्त जयंती किंवा अशा वेगवेगळ्या हिंदुत्ववादी देवदेवतांच्या जयंत्या करण्यामध्ये, कृष्णाष्टमी करण्यामध्ये मग्न होते. आणि बाबासाहेबांनी हा जो आम्हाला बुद्ध दिलेला आहे, त्या बुद्धाची जयंती साजरी करण्यासाठी जी आपल्याला प्रेरणा सुरुवातीपासूनच बाबासाहेबांनी दिली, तर त्याचं कारणच हे आहे की भारतातला जो विषमताधिष्ठित समाज आहे, त्या समाजाला कुठेतरी समताधिष्ठित समाज म्हणून उभं करता येतं का. आणि ते करत असताना बाबासाहेबांना तुम्हाला माहित आहे, स्वतःच्याच समाजातल्या लोकांकडून सुद्धा विरोध झालेला आहे. परकीय समाज, इतर शत्रू समाज हा तर विरोध करणं हे नैसर्गिक होतं. अगदी धर्मांतराच्या सोहळ्याच्या अगोदर सुद्धा नागपुरामध्ये जे बाबासाहेबांसोबत राजकीय समर्थक आणि राजकीय लाभार्थी जे होते बाबासाहेबांचे, त्यांची एक पॅरलल बैठक चालू होती की आम्ही या धम्म सोहळ्यामध्ये सामील नाही, हे जाहीर पत्रकामध्ये देण्यासाठीची तयारी चालू होती. म्हणजे इतक्या हालाकीच्या परिस्थितीत असताना सुद्धा आपल्याला बाबासाहेबांनी हा धम्म दिला. आई लेकराला चापट मारते, फटकारते, ते करत असताना तिच्या मनामध्ये त्या लहान मुलाचं कल्याण व्हावं, तो वाईट गुणाला जाऊ नये, या अर्थाने ती त्या मुलाला तशा पद्धतीचं कृत्य करून कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तो वाया जाऊ नये. बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला अशा बऱ्याचशा चपराका दिलेल्या आहेत. आणि म्हणूनच आज आपण इथं उभे आहोत. जिथपर्यंत आपण नोकरी करत आलेलो आहोत, जिथपर्यंत आपण समाजामध्ये इतर समाजाचं देखील प्रबोधन करू शकत आहोत, तर ते बाबासाहेबांनी आपल्याला ज्या काही माध्यमातून घडवलेलं आहे त्याचाच परिपाग आज आपण इथं बघत आहोत. बंधूंनो, बाबासाहेबांची धम्मक्रांती आणि आजचं वास्तव हा विषय आज मी सुचवला होता आणि त्यांनी सुद्धा तो मान्य केला. त्याबद्दल मी संयोजक मंडळांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केलेली आहे, तर ती फक्त बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला कारण आपल्याला विषमताधिष्ठित समाजामध्ये राहणं योग्य नव्हतं, ती इतकी मर्यादित क्रांती नाही असं मला वाटतं. कारण ही नुसतीच क्रांती नाही, औद्योगिक क्रांती नाही, ही केवळ सामाजिक क्रांती सुद्धा नाही, तर ही एक धार्मिक क्रांती आहे. म्हणजे तरी सुद्धा मी सांगतो की इतकी सुद्धा मर्यादित ही क्रांती नाही. कारण हिंदू धर्मातून मुसलमान करणं हे मुस्लिम लोक त्यांची क्रांती म्हणू शकतात. हिंदू धर्मात अडकलेल्या व्यक्तीला ख्रिश्चन धर्मात घेऊन जाणं हे ख्रिश्चन लोक त्यांची क्रांती म्हणू शकतात. पण बाबासाहेबांनी ही जी धम्म क्रांती केलेली आहे, पण त्या गोष्टी मोजूच शकत नाही. ही धम्मक्रांती करण्यापाठीमागचं कारण काय आहे हे आज आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर ती नुसतीच क्रांती नव्हती किंवा धर्मांतराची मोहीम बाबासाहेबांनी चालवलेली नव्हती. मग ते नेमकं काय होतं हे आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. धर्मांतर आणि धम्मदीक्षा यातला फरक तुम्हाला माहित आहे, तरी पण मी अधोरेखित करून जाता जाता सांगतो
की ज्या कुटुंबामध्ये एखादं मूल जन्माला आलेलं असतं आणि ते बौद्ध असतं पूर्वीपासून कुटुंब, तर त्या व्यक्तीची किंवा त्या लहान मुलाची 18व्या वर्षामध्ये आल्यानंतर त्याची जी होते ती धम्मदीक्षा होते. कारण आपण बघतो की ब्राह्मणी धर्मामध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये मुंज होते. माझ्या माहितीनुसार त्याची 7व्या किंवा 9व्या वर्षामध्ये त्याची मुंज होते आणि तो वेद पठण करायला पात्र ठरतो आणि समाजाचं आणि त्याच्या धर्माचं प्रचार प्रसार करायला तो पात्र होतो. क्षत्रिय तुम्ही आहेत की नाही हे ठरवण्यासाठी क्षत्रियांचा विधी होतो, जो छत्रपती शिवाजी महाराजांचं हे करू शकत नव्हते. ह्याचं कारण तुम्हाला वेगळ्या वेळेला सांगणं योग्य समजेल मी. आणि आपण मात्र आपल्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलं मूल हे अगोदरच बौद्ध आहे असं आपण गृहीत धरतो आणि त्याची धम्मदीक्षा काय आपण करून घेत नाही. तुम्हाला माहित आहे की बाबासाहेबांनी बौद्ध धर्माच्या पारंपरिक शिकवणुकीचा जो काही फायदा आणि तोटा झालेला होता, तुम्ही म्हणाल की बुद्धाच्या शिकवणुकीचा तोटा कसा काय होईल? बुद्धाच्या शिकवणुकीचा तोटा नाही हा. बुद्ध धम्म चुकीच्या मार्गाने लोकांमध्ये, ब्राह्मणी लोकांनी म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या विरोधकांनी जो सांगितला लोकांमध्ये, त्यामुळं वेगवेगळे पंथ पडलेले तुम्हाला दिसत आहेत. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला नेमकं काय करून दिलेलं आहे आपण हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर तथागत गौतम बुद्धांच्या नंतर जो काही भिक्खू संघ निर्माण झाला, जो काही बौद्ध धर्माचे वेगवेगळे मार्ग पंथ निर्माण झाले, त्याच्यामध्ये महायान होता, हीनयान होता, वज्रयान होता, असे अनेक यान बुद्धाची शिकवण आपापल्या कॅपॅसिटीनुसार लोकांना सांगत होते आणि त्या मार्गावरती लोक जात होते. मग असं करत असताना बाबासाहेबांनी या सर्व गोष्टीचं एक आपल्या विज्ञानाच्या आणि बुद्धीच्या कसोटीवरती तपासून लोकांना नेमकं काय दिलं पाहिजे याचा विचार केला. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे शुद्ध सोनं होतं बुद्धाचं, मधल्या काळामध्ये जे अशुद्ध झालेलं आहे त्याचं शुद्धीकरण करून आपल्याला बौद्ध धम्म दिलेला आहे. मग नेमकं काय काय कशा पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्या बुद्धीच्या कसोटीवरती ते अनालिसिस करून आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे हे आपल्याला माहित असल्याशिवाय आपल्याला बाबासाहेबांची धम्मक्रांती समजून घेणं फार कठीण आहे. आणि समजलंच नाही तर मग ती व्यवहारात आणताना पण फार अडचणी येतात आणि मग इतर धर्मीय लोक आपल्यावरती हवी होतात आणि मग आपल्याला असं वाटतं की सर्व धर्म समभावच आहे. बाबासाहेबांनी हा मूर्खपणा म्हणलेला आहे, सर्व धर्म समभाव. सगळेच जर धर्म सारखे असते तर आम्ही कशाला धर्मांतर केला असतं, साधी गोष्ट आहे. तर मुद्दा असा आहे की बाबासाहेबांच्या बुद्धीच्या कसोटीवरती म्हणजेच विज्ञानाच्या कसोटीवरती तपासून बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे. तर त्या कोणत्या कसोट्या आहेत हे आपल्याला बघणं फार महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी नुसतीच कसोटी लावायचं काम केलं का? बाबासाहेबांकडे भरपूर बुद्धी होती म्हणून कसोटी लावली का? ती कसोटी लावण्यापाठीमागचं कारण काय आहे हे पहिलं शोधायला पाहिजे. बाबासाहेबांनी बघितलं की बौद्ध धम्माचा ऱ्हास कशामुळे झाला. बौद्ध धम्माचा ऱ्हास होण्याची 3 कारणं बाबासाहेबांनी रिव्हॉल्युशन आणि काउंटर रिव्हॉल्युशन मध्ये सांगितलेले आहेत. एक कारण त्याच्यामध्ये आहे, पुष्यमित्राच्या प्रतिक्रांतीनंतर बौद्ध धम्माला जो राजाश्रय मिळालेला होता तो नाहीसा झाला. पुष्यमित्र शुंगाच्या काळामध्ये किंवा पुष्यमित्राच्या प्रतिक्रांतीमुळे जो ब्राह्मणी राजा म्हणून नंतर झाला, धोक्याने राजा सम्राट अशोकाच्या नातवाचा म्हणजे बृहद्रथाचा खून केला आणि धोक्याने खून केल्यामुळे, हा बृहद्रथाचा खून झाल्यामुळे बौद्ध धम्माला जो राजा सम्राट अशोकाचा नातू म्हणून जो होता तो राहिला नाही
आणि बौद्ध धम्मियाचा राजा राहिला नाही, आणि त्यामुळं बौद्ध धम्माला सुद्धा जो राजाश्रय प्राप्त झालेला होता तो नाहीसा झाला. बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झाल्या. आता आपल्याला लक्षात येते की मुसलमानांचं आक्रमण ज्या वेळेला झालं त्याही वेळेला बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झाल्या, आणि पुष्यमित्राच्या प्रतिक्रांतीनंतर सुद्धा बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झाल्या. मग हे एक बौद्ध भिक्षूचं शिर कापून आणायचं हे नेमकं कोणी केलं तर हे पुष्यमित्र शुंगाने केलंय. मुसलमानांवरती आरोप करू नका अशा पद्धतीचा की एवढे बौद्ध भिक्षूचे शिर कापून दिल्यानंतर तुम्हाला आम्ही एवढी एवढी नाणी देऊ. हे पुष्यमित्र शुंगाच्या काळात झालेलं आहे. कारण आपल्याला सांगताना काय सांगतात एक बघा, हिंदू धर्माचे लोक आपल्याला सांगतात की मुसलमान हे बौद्धांचे सुद्धा शत्रू आहेत. ते बौद्धांचे शत्रू राजकीय माध्यमातून होय, ते धर्म संस्कृतीचे शत्रू नाहीत. ते वैदिकांच्या विरोधात सुद्धा जे लढाया केलेल्या आहेत मुसलमानांनी, तर त्या राजकीय हेतुपोटी केलेल्या आहेत लढाया. पण बौद्ध धम्माचा खरा शत्रू जर कोण असेल तर तो मुसलमान नाही, तर तो इथला वैदिक ब्राह्मण आहे. हा आमचा शत्रू आहे. तो फक्त आमच्यासोबत तलवारीनं लढाई केला नाही, त्याने आमची संस्कृती मुळापासून उकडून टाकण्यासाठीचा जो उपक्रम केलेला आहे, त्यामुळे तो आमचा राजकीय तर आहेच आहे, तो सांस्कृतिक शत्रू देखील आमचा सर्वात मोठा आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तिसरं कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आता हे मी बौद्ध भिक्षूंच्या कत्तली कशा झालेल्या आणि का झाल्या आहे, मुसलमानांच्या माध्यमातून ज्या झालेल्या आहेत तेही मी तुम्हाला सांगतोच. ब्राह्मणी राजांच्या जाचाला कंटाळून सुद्धा, म्हणजे 3 कारण जे सांगतोय मी बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची, त्यातलं एक कारण सांगितलं की पुष्यमित्राच्या प्रतिक्रांतीनंतर बौद्ध धर्माचा राजाश्रय गेला, बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झाल्या, आणि महत्वाचं अजून एक कारण आहे, बौद्ध जी होती ब्राह्मणांच्या जाचाला कंटाळलेली ती मुसलमान धर्म स्वीकारली. आणि हे देखील महत्वाचं कारण बाबासाहेबांनी आपल्याला इथं रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन मध्ये सांगितलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की भिक्षूंच्या कत्तलीच का झाल्या नुसत्या, मुसलमानांनी केल्या कत्तली, वैदिक लोकांच्या का कत्तली झाल्या नाही ब्राह्मणांच्या? याचं कारण देखील अतिशय स्पष्टपणे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. ते कारण आहे की जो पारंपरिक पद्धतीमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याची जी जबाबदारी कोणाला होती तर ती बौद्ध भिक्षूला होती. शिलाचं पालन करणं हे बौद्ध भिक्षू इतकं कठोर किंवा बौद्ध भिक्षूंसारखं त्याला कंपल्सरी नव्हतं. मुसलमानांप्रती जर इथल्या बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झाल्या असतील तर त्याचं काय कारण आहे, आणि ब्राह्मणी पुरोहिताच्या कत्तली झाल्या नाहीत याचं काय कारण आहे? तर त्याचं कारण असं आहे की इथला जो पुरोहित होता, जो विधी पूजापाठ करत होता, त्याची संस्कृती जपण्या हेतू ते करत असणारा जो व्यक्ती होता, त्याचा पोशाख जर आपण बघितला तर तो वरून ओळखला जाऊ शकत नव्हता. तो मुंज झाल्यानंतर म्हणा किंवा त्याला विधी करण्याचे अधिकार जेव्हा प्राप्त झाले त्यावेळेला तो विधी करायला लागला, म्हणजे तो पौरोहित्य सुद्धा करू लागला, आणि त्याच्यासोबत तो त्याचा कुटुंब देखील सांभाळत होता. म्हणजे तो गृहस्थी सुद्धा होता आणि पौरोहित्य सुद्धा करत होता. आणि सगळ्यात महत्वाचं कारण, तो वरून वरून ओळखला देखील जात नव्हता की हा वैदिक धर्माचा किंवा ब्राह्मणी धर्म, हिंदू धर्म आता म्हणतात ते हिंदू, हीन आणि दुबळ्या लोकांचा धर्म म्हणू आम्ही तर त्याला, कारण आम्ही दुबळे होतो म्हणूनच बाहेर पडलो हिंदू है ना. समाज व्यवस्थेमध्ये दुबळेपणा लादणारा जर धर्म कोणता आहे तर तो हिंदू आहे. इतर धर्मियांमध्ये
मला तू शिवायचंच नाही, अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार करण्याची व्यवस्था कुठेच नाही आहे. म्हणून विषयांतर होऊ नये म्हणून पुन्हा मी ट्रॅकवरती येतो की वैदिकांच्या कत्तली झाल्या नाहीत, कारण तो वरून ओळखला जाऊ शकत नव्हता. पण वैदिकांचा शत्रू इथला जो बौद्ध भिक्षू होता, त्या बौद्ध भिक्षूची डायरेक्शन कोणी दाखवली मुसलमानांना? इथल्या ब्राह्मणांनी दाखवली. जिवंत आजचं उदाहरण तुम्हाला माहित आहे की मनुस्मृतीप्रमाणे वागलं नाही म्हणून राजा छत्रपती संभाजीराजांची जशी कत्तल झाली, ती मुसलमान राजा कर्वे जरी झालेली असली तरी करून घेणारे हे मनु आधीच होते, हे आपल्याला माहित आहे. बौद्ध भिक्षूंच्या कत्तली करायला मुसलमानांना कुणी दाखवलं? लेण्यांमध्ये लपून बसलेलं पिवळं सैन्य जे आहे ते तुमचं शत्रू आहे, हे कोणी दाखवलं? हे ब्राह्मणांनी दाखवलं. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं की आता पुन्हा असं होऊ नये, म्हणजे बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराची जी जबाबदारी केवळ बौद्ध भिक्षूंवरती आहे, ती जबाबदारी आता आपल्या खांद्यावरती दिली बाबासाहेबांनी. म्हणजे उपासकाला सुद्धा ती जबाबदारी तेवढ्याच प्रमाणामध्ये दिली. कारण धर्म प्रचार प्रसार करायला तुम्हाला धर्मगुरू लागतो. तो धर्मगुरू असू देत, पण तो जर नाहीसा झाला तर बौद्ध उपासकांनी तितकीच जबाबदारी, तितकंच शीलाचं पालन करून त्याच पद्धतीनं आचरण सुद्धा असून समाजाला एक आदर्श निर्माण करून देणं आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार हा हर हालतमध्ये थांबला नाही पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी भंते चंद्रमणींच्या हस्ते जेव्हा स्वतः दीक्षा घेतात, ती भंते चंद्रमणींच्या हस्ते तिथं असलेल्या दीक्षार्थींना भंते चंद्रमणींच्या हस्ते बाबासाहेबांनी दीक्षा दिली नाही किंवा तसं नियोजन नाही, तर स्वतः बाबासाहेबांनी दीक्षा दिली तर तिथं असलेल्या उपासकांना. का? तो पांडा पाडायचा होता बाबासाहेबांना की जर उपासकाला दीक्षा घ्यायची असेल आणि तिथं जर बौद्ध भिक्षू उपस्थित नसतील तर दर एक उपासकाला बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा अधिकार हा बाबासाहेबांनी आपल्याला बहाल केला. भिक्षू जर नसले तर तुम्ही तिथं उपस्थित आहात आणि तुमचा कुठलाही विधी अडता कामा नये, या कारणाने बाबासाहेबांनी उपासकाला धम्मदीक्षा देण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याची जी जबाबदारी केवळ बौद्ध भिक्षूंवरती होती, ती आपल्यावरती सुद्धा बाबासाहेबांनी दिलेली आहे. तुम्ही शांतचित्ताने मला संयमाने ऐकून घेतलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. संयोजकांनी सुद्धा मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी आभार मानतो. थांबतो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.